नमस्कार. आज आपण 5 असे मुद्दे बघणार आहोत, ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होत नाहीयेत किंवा तुम्हाला ते अजून गरीब बनवताय. हे 5 असे मुद्दे आहेत, ज्याचा तुम्ही योग्य वापर केला किंवा ते ऐकून जर आपल्यामध्ये सुधारणा केली, तर तुम्ही फायनान्शियली फ्री नक्की व्हाल. मुद्दा क्रमांक 1, कर्ज. जर तुम्ही कर्ज घेता छोट्या-छोट्या कारणांसाठी किंवा क्रेडिट कार्डचा यूज करता किंवा नातेवाईकांकडून उसने पैसे घेता, असं तुम्हाला दर महिन्याला करावं लागतंय किंवा सतत तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासते छोट्या-छोट्या कारणांसाठी किंवा वायफळ गोष्टींसाठी, तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात फसता. सुरुवात कर्जाची खूप छोट्या गोष्टींपासून होते, की आपण थोडेसे पैसे घेतो, ते पैसे घेण्यासाठी दुसरे पैसे दुसऱ्याकडून अजून थोडे पैसे घेतो. असं करत-करत तुम्ही त्या कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकता आणि तुम्ही परत बाहेर पडूच शकत नाही, अशी सिच्युएशन निर्माण होतं. कर्ज वाईट आहे का? तर नाही. कर्ज खूप चांगलं आहे. 90% बिझनेस हे कर्ज केल्यामुळेच होता. 90% हे मोठे बिझनेस कर्ज घेतात आणि त्यांचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी त्याचा यूज करतात. जेव्हा आपण कर्ज घेतो, त्यावेळेस त्या मोबदल्यात आपल्याला किती रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, हे पण आपण बघितलं. जर जिथे आपल्याला उत्पन्न जनरेट नाही होते, फक्त आपला पैसा जाणार आहे, तर त्या ठिकाणी कर्ज घेणे टाळलं पाहिजे किंवा प्लॅनिंग करूनच कर्ज घेतलं पाहिजे. त्यामुळे कर्ज घेत असाल तर त्याचं व्यवस्थित प्लॅन करा. क्रेडिट कार्ड यूज करत असाल तर त्याचा पण व्यवस्थित प्लॅन करूनच यूज करा. प्लॅन न करणं किंवा कर्ज जास्तीत जास्त होतं कारण की आपण लाईफस्टाईलकडे जास्त लक्ष देतो. तोच आपला दुसरा मुद्दा आहे. याबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे. पण लाईफस्टाईल इन्फ्लुएशन ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्याबद्दल आपण सतत बोललं, तरच आपल्याला ती गोष्ट लक्षात येते आणि आपण त्याच्यावरती सुधारणा करू शकतो. लाईफस्टाईल इन्फ्लुएशन म्हणजे खूप सोपं आहे. आधी आपल्याकडे कमी पैसे असतात, नंतर आपला इन्कम सोर्स वाढतो. आपण ते कसे मॅनेज करायचं ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण लाईफस्टाईलवरती त्याचा खर्च करण्याचा प्रयत्न करतो. ही आपलं किंवा तुमची किंवा कुणाचीही चूक नाहीये. हे मुळात आपल्या मराठी लोकांना किंवा आपल्याला हे जाणवतच नाही, की आपण कधी नकळतपणे खूप जास्त खर्च करायला सुरुवात केलेली आहे. लाईफस्टाईल इन्फ्लुएशन हे दर महिन्याला वाढत असतं. ते मी कंट्रोल करू शकत नाही. पण आपण आपले लाईफस्टाईलवरचे होणारे खर्च नक्कीच कंट्रोल करू शकतो. त्यामुळे आपले ते जे काही खर्च आहे, ते वायफळ खर्च नाही आहेत का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोपं उदाहरण म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी कपडे आहेत, तर एक्स्ट्रा कपडे खरेदी करण्याची गरज आहे का? जर तुम्हाला नाही असं उत्तर येतंय मनातून, तर 1 आठवडा थांबा. तुम्हाला तो विचार परत करा, की मला खरंच कपडे घेण्याची गरज आहे किंवा एखादी वस्तू घेण्याची गरज आहे का? 1 आठवड्यानंतर जर नाही वाटतंय, तर म्हणजे त्याचा अर्थ असा, की तुम्ही ते खर्च नाही केलं. लाईफस्टाईल इन्फ्लुएशन जर कंट्रोल करायचं तर सोपा उपाय म्हणजे नीड आणि वॉन्ट्स या 2 गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला गरज आहे एखाद्या गोष्टीची, तर तिथे खर्च करा. इच्छा आहे म्हणून जर करताय, तर काही दिवस थांबा. जर परत खरंच ती गरज आहे असं वाटतंय, तरच करा. इच्छेसाठी टाळा. जर तुमच्याकडे तेवढं उत्पन्न नाहीये किंवा तेवढे मुबलक पैसा नाहीये, की तुम्ही फायनान्शियली फ्री आहात. त्याच्याशिवाय तुम्ही वायफळ खर्च किंवा गरजेवरती खर्च करा. इच्छांवरती कमी खर्च करा. हे सगळ्यात सोपा उपाय. त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे बजेट. तोच आपला तिसरा मुद्दा आहे. बजेट न करणं. 90% लोकं बजेट बनवतच नाही. त्यामुळे त्यांचा पैसा कुठे जातो हे त्यांना माहितीच नाही आणि अशीच लोकं कारणं देतात, की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसेच नाहीयेत. जर तुम्ही व्यवस्थित बजेट केलं, तर नक्कीच तुम्ही थोडा तरी पैसा इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकता आणि थोडे-थोडे पैसे करत तुम्ही एक चांगली फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करू शकता. त्यामुळे बजेट करा. बजेट खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर पूर्ण महिन्याचं बजेट नसेल करायला जमत, तर तुम्ही हळू 15 दिवसाचं बजेट करा. 1 महिन्याचं बजेट करा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये बजेट करायला सुरुवात करा. पण बजेट नक्की करा. त्यामुळे तुमच्या लाईफवरती खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम नक्की होईल. कुठलंही आपण काम करतो बिझनेसमध्ये किंवा तुम्ही जिथे जॉब करता तिथेही तुम्ही प्लॅन करत असाल. प्लॅनिंग म्हणजेच बजेट आहे. त्यामुळे बजेट करायला सुरुवात करा. आता आपला चौथा मुद्द्याकडे वळूयात. इन्व्हेस्ट न करणं. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय किंवा मोठा पैसा बनवायचा आहे, पैशाला मल्टिप्लाय करायचं तर कुठेतरी गुंतवणूक करणार. तुमच्या नॉलेजमध्ये असेल, तुमच्या व्यवसायामध्ये असेल किंवा शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड सारख्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये असेल. कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच नाही करत आहे स्वतःवरती किंवा तुमच्या पैशाची,
पैशाला कामाला लावत आहे, तर तुम्ही फायनान्शियल फ्री होऊ शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही. त्यामुळे बरेच लोकं कारणं देतात, की मी नंतर इन्व्हेस्ट करेल. नंतर इन्व्हेस्ट करेल, तर तो नंतर कधी येणारच नाही. तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायला लागेल. थोडी-थोडी का होईना, सुरुवात करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात करता एखाद्या गोष्टीची, तर त्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जास्त जातं. तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल जास्त शिका आणि त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट वाढायला सुरुवात जशी होईल, तसं त्यावरती तुम्हाला अंदाज येईल, की तुमची ग्रोथ कशी होऊ शकते, इन्व्हेस्टमेंट केल्याने फायदे काय असतात. नंतर इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही जर आत्ता थोडी इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली, तर त्यामध्ये तुमचं नुकसान काहीच नाही. जर तुमचा 50,000 पगार आहे, तर तुम्ही ॲटलीस्ट 5,000 पासून सुरुवात करा. जेणेकरून तुमचं एक पोर्टफोलिओ बिल्ड व्हायला सुरुवात होईल. जसं तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड होईल, त्यामुळे तुम्हाला रिअलाईज होईल, की कशा पद्धतीने पैसा वाढतो आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल काहीतरी. भलेही तुम्ही 25,000 इन्व्हेस्ट करू शकता, पण ॲटलीस्ट तुम्ही सुरुवात तरी केलेली असेल. नंतर असा विचार करू नका. परफेक्ट टाईम असं काहीच नसतं. मार्केटमध्ये तुम्ही जेवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू कराल, तेवढ्या लवकर तुमचा फायदा होणार. कारण की टाईम इज इक्वल टू मनी आहे. जेवढा अधिक वेळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवाल, तेवढा अधिक तुमचा पैसा वाढणार. मग तुमच्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या करिअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या बिझनेसमध्ये करा किंवा वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये करा. कुठेही करा, पण इन्व्हेस्टमेंट करा. 95% लोक आर्थिक साक्षरतेला महत्त्व देतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की सी-एचे जे कामं आहेत किंवा सी-ए जे काम करतो, त्यालाच आर्थिक साक्षरता असं म्हणतात. तर असं नाही. सी-ए जे काम करतो, हे तुमचं जस्ट टॅक्स प्लॅनिंग आहे. आर्थिक साक्षरतेमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आर्थिक साक्षरता का गरजेची आहे? त्यासाठी मी एक छोटं एक्झाम्पल देतो. तुम्ही पगार मिळवण्यासाठी किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी वयाची 17 ते 18 वर्ष दिली शिक्षणासाठी. पहिली 10वी केली, त्यानंतर 12वी, त्यानंतर कोणत्यातरी फील्डमध्ये एज्युकेशन घेतलं, एक कोर एज्युकेशन घेतलं. मग ते कुठल्याही फील्डमध्ये असो, आय-टी असू दे किंवा फायनान्स असू दे किंवा बँकिंग असू दे, कुठेही असो, सी-ए असो. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही नॉलेज गेन करण्यासाठी, उत्पन्न निर्माण करण्यासाठी 17 वर्ष दिली. पण तुम्ही उत्पन्न जे आलंय, ते कसं हाताळायचं यासाठी एकही वर्ष किंवा एकही महिना देत नाहीये. हीच तर फायनान्शियल लिटरसी आहे. जर तुम्ही उत्पन्न कसं वाढवायचं यावरती थोडं लक्ष दिलं, तर तुमचं जे इन्कम आहे, तेवढ्याच इन्कमचा सोर्स तुम्ही नवीन तयार करू शकतात फक्त इन्व्हेस्टमेंटमधूनच. एवढी इन्व्हेस्टमेंटमध्ये ताकद आहे. त्यामुळे फायनान्शियल लिटरसीकडे लक्ष द्या. फायनान्शियल लिटरेट तुम्ही झालात, तर तुम्ही तुमच्याबरोबरच तुमच्या पूर्ण कुटुंबाचं, पूर्ण भविष्य आणि वर्तमानही चेंज करू शकता. त्यामुळे फायनान्शियल लिटरेट व्हा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. धन्यवाद.